नमस्कार. मी हिमांगी प्रभू. ध्वजविजयाचा या आशा रतनजी लिखित कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवरील कथामालेतील 9वी कथा सादर करत आहे. इट्स अर्जंट, व्हेरी अर्जंट. तिच्या मनातली निकड तिच्या आवाजातही उमटली. मघापासून 4 वेळा गुंजीकर अंकलना फोन करायचा प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळी त्यांच्या आन्सरिंग मशीनने तिला टेप ऐकवली होती. सर हॅज गॉन आउट, प्लीज फोन आफ्टर सम टाईम. 5व्या वेळी मात्र दुसऱ्या रिंगला फोन उचलला गेला. येस असा प्रश्नार्थक स्वर आला. तो मात्र गुंजीकरांचा नव्हता. हा त्यांचा पर्सनल फोन. त्यांच्याखेरीज विनिता आंटी घ्यायच्या तेही क्वचित. आता आलेला हा आवाज कुणा तरुणाचा होता. मे आय स्पीक टू मेजर जनरल प्लीज? ही इज नॉट देअर. एनी मेसेज? एनिथिंग दॅट अर्जंट? अशा वेळी फोन करण्याची गरज का भासावी असा उद्धट स्वर त्या आवाजातून तिला स्पष्ट कळला. येस, इट्स अर्जंट, व्हेरी अर्जंट. आपण कोण बोलत आहात? अंकल कुठे गेलेत? प्लीज माझा प्रश्न आपल्याला कळला नाही का? मी कोण आहे ते त्यांना ठाऊक आहे. हा त्यांचा पर्सनल फोन आहे. आपण कोण आहात तेच सांगा आधी. आन्सर माय क्वेश्चन. हाताखालच्या ऑर्डरलीला सांगावं तशा स्वरात तो म्हणाला. हे पहा मिस्टर, आंटी असल्या तर त्यांना द्या. त्याही बाहेर गेल्या आहेत. आपण आपला मेसेज मला सांगू शकता मिस आभा? आभा? म्हणजे मी कोण आहे ते तुम्हाला ठाऊक होतं तर? सांगायचा असला तर लवकर मेसेज सांगा. सरांना मी कळवेन. सॉरी, सर कधी येणार ते सांगा. इवन आय एम सॉरी. आपण 11:20 फोन का नाही करत? माझ्या घड्याळात आता 8:12:16 झालेत. आपल्या घड्याळात किती वाजलेत? ठीक आहे, चिकार वेळ आहे. मी करीन फोन. तिने फोन बंद केला. बरोबर 16 सेकंदांनी फोन वाजला. 8 रिंग्स होऊ दिल्यावर तिने उचलला. मी कमल, 8 पाकळ्या. ती म्हणाली. बोला, काय मेसेज आहे? अंकलना यायला फार वेळ लागणार. त्याला सांगावं असं तिला वाटत नव्हतं. एनिथिंग रिगार्डिंग कर्नल बुमलाज वाईफ? आपण आहात तरी कोण? कालच्या पार्टीचे फोटोग्राफ्स तुम्ही मागितले होतेत ना? मिसेस बुमलांच्या गळ्यातल्या हाराबद्दल काही विशेष सांगायचं आहे? अर्जंट असेल तर आपण मला सांगू शकता. सर उद्या संध्याकाळपर्यंत येऊ शकणार नाहीत. मद्रासला गेलेत. कर्नल हमीद? मला त्यांच्याबद्दलच सांगायचं आहे, पण माझा विश्वास वाटत नाही. हो ना? थोडंसं तसंच आहे. बातमी महत्त्वाची आहे. तुम्हाला हाराविषयी का वाटलं? तुम्ही हार निरखून बघत होता त्यावरून. म्हणजे तुम्ही काल तिथे होता असे नाही? एनिवे, कमल नाव तुम्ही कसं घेतलं हे सांगितलं तर विश्वास बसेल. आपण सरांकडे कॅप्टन सौरभ कालियाची विधवा म्हणून आला होतात. इनफॅक्ट यू वेर हिज इंटरनेट फ्रेंड, राईट? सौरभ शहीद झाला. त्याच्या नावावरून कमल हे नाव घेतलं. ठीक आहे, मी सांगते.
या फोनमध्ये जरा खरखर होते. एक्सटेन्शन 32वर फोन करते. ओके. त्याला जर कोडवर्ड बरोबर ठाऊक असला तर तो 2 मिनिटांनी फोन करणार. तिसऱ्या रिंगला फोन कट होणार. तो पुन्हा फोन करणार. तिला बरोबर 2 मिनटं वाट पाहावी लागली. तिसऱ्या रिंगनंतर फोन कट झाला. दुसऱ्या वेळी तिने तिसरी रिंग अर्धी झाल्यावर फोन उचलला. हाय बॉबी. कोडवर्ड ठरवताना सोल्जर हा शब्द हवा होता म्हणून त्या सिनेमाच्या नायकाचं नाव घेतलं. तसं कॉमन तरीही वेगळंसं वाटणारं. हाय, आता सांगा. नेहमी अंकल असतात त्यामुळे ही कसरत करावी लागत नाही. सिक्वेन्स लक्षात राहिला म्हणून कळलं. काय सांगणार आहात? माझी एक मैत्रीण अमेरिकेत आहे. तिचा प्लीज कट इन शॉर्ट. लिसन, मला ही गप्पा मारायची हुक्की आली नाही आहे. गरज आहे तेवढंच सांगते मी. तिचा डायमंडचा बिझनेस आहे. ओ, तो हार तिच्याकडून मिसेस बुमलानी न बोलता ऐका. रेवतीने 4 हार तयार करवले होते. 3 हार कर्नल हमीदने घेतले होते. चौथा अजून विकला गेला नाही. कर्नल हमीदकडचा हार. आर यू शुअर? %100. त्या 3 हारांपैकीच एक हार मिसेस बुमलांच्या गळ्यात होता हे नक्की. माझ्याकडे फोटो आहेत. ओरिजिनल हार मी पाहिलाही होता. इन पर्सन? केव्हा? तुम्ही तर दिल्लीतच होतात ना? अंकलनी माझ्यावर हेरगिरी करण्यासाठी तुमची नेमणूक केली आहे का हो? नॉट एक्झॅक्टली. कधी पाहिला होतात? ओपनली भेटला होतात? हार बघताना तुम्हाला कोणी? होल्ड इट प्लीज. ऑफकोर्स ओपनली भेटले. ऑफिशियली फ्रान्सच्या दूतावासात दुभाषी म्हणून गेले होते. तिची ज्वेलरी दाखवायला ती आली होती तेव्हा ओळख आहे असं दाखवलं नाहीत ना? आपण स्वतःला अतिविद्वान आणि इतरांना मूर्ख शिरोमणी समजता की काय? प्लीज, आय डिड नॉट मीन एनिथिंग लाईक दॅट. हार कुणाला विकले हे कसं लक्षात राहिलं तुमच्या? पाकिस्तानी कर्नलने एकदम 3 हार घेतले एवढी गोष्ट लक्षात राहण्यासाठी पुरे. त्यातलाच एक हार मी काल पार्टीत पाहिलाय हे नक्की. आपणही ते कन्फर्म करू शकता. मी फोटो पाठवते. कर्नल इज अ व्हेरी स्ट्रेट पर्सन. पारसी आहेत ते. त्यांना असलं काही करायची गरजच नाही. म्हणजे शक्यता नाही. त्यांचं रेकॉर्डही उत्तम आहे. कर्नल मे बी पारसी बट हिज वाईफ इज नॉट. आय नो. त्या काश्मीरी आहेत. मुसलमान. काश्मीरी मुसलमान आहेत त्या. अगदी सीमेवरच्या गावातल्या आहेत. माझं काम आलेला संशय कळवणं. आपण अंकलना निरोप द्या. थँक्स. तिने फोन ठेवून दिला. काल हार पाहिल्यापासून तिच्या मनात दुसरा विचारच नव्हता. दूतावासातलं काम संपल्यावर डायमंड बघण्याच्या निमित्ताने तिने रेवतीशी गप्पा मारल्या होत्या. तेव्हाच तो चौथा हारही तिने पाहिला होता आणि विकलेल्या 3 हारांबद्दलही कळलं होतं. गेले 6 महिने ती जे काम करत होती त्यामुळे ज्ञानेंद्रिय कायम सजग असत. म्हणूनच मिसेस बुमलांच्या गळ्यात तो हार पाहिल्याबरोबर तिने ओळखला. तो हार रेवतीने पाकिस्तानी कर्नलला विकला होता. तो ह्यांच्या गळ्यात कसा आला? आपला कुणाला संशय येईल असंही त्यांना कसं वाटलं नाही. तो हार त्यांच्याकडे आल्याला फार दिवस झालेले नसताना त्यांनी तो इतक्या उघडपणे वापरायला काढलासुद्धा होता. मनातला संशय तिला गप्प बसू देईना. त्या हाराचं जेवढं जमेल तेवढं निरीक्षण केलं होतं. खात्री झाली तशी पार्टी संपल्याबरोबर
तिने कर्नल अवस्थींना फोटोकॉपीज हव्या असल्याचं सांगितलं. फोटो मिळाल्यानंतर त्या आपल्याकडच्या फोटोशी ताडून पाहिले. हार तोच होता. गुंजीकरांना फोन केला. ते भेटू शकले नाहीत. ज्याने फोन घेतला त्याचं नाव तिला समजू शकलं नाही, पण तिच्याबद्दलची सारी माहिती त्याला होती हे तिच्या लक्षात आलं. अंकल किंवा आंटी भेटल्याशिवाय त्याच्याबद्दल काहीच कळणार नव्हतं. त्याची भेट नेहमी घेता येईल हेही नक्की नाही. दुभाषी म्हणून तिची गरज असेल तर तिला बोलावणं पाठवलं जाईल, पण प्रत्येक वेळी तिला बोलावलं तर संशय येण्याची शक्यता, म्हणून नेहमी बोलावलं जाईल याचीही खात्री नसायची. जेव्हा बोलावणं येई तेव्हाही काम झालं की उठावं लागायचं. कॉफी ब्रेकच्या वेळी बोलता यायचं, पण पर्सनल बोलायचं नाही असं त्यांनी सुरुवातीलाच सांगून ठेवलं होतं. सौरभ गेल्याला 1.5 वर्ष उलटलं होतं. या कालावधीत त्याची आठवण सतत यायची, पण त्याच्याबद्दल ज्यांच्याशी बोलता येणं शक्य होतं अशा 2च व्यक्ती होत्या. विनीता आंटीशी बोलताना मनातलं सारं सांगता यायचं, पण ते दोघं तिचे लोकल गार्डियन असले तरी फार संबंध दाखवायचे नव्हते. एकमेकांना फोन करायचे, पण जुजबी चौकशी करायची. तिला काही हवंय का याची विचारणा व्हायची. कधी रविवारी जेवायला यायचं आमंत्रण त्यांच्याकडून मिळायचं, पण इतर गोष्टींबद्दल शब्दही काढायचा नाही. त्यांच्या पर्सनल फोनवर बोलणं व्हायचं ते कामासंबंधी. तिला वाटायचं कारगिल किंवा बटालिक सेक्टरमधून जे ऑफिसर्स किंवा जवान येतात त्यांना भेटावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांना विचारावं, बजरंग हिलवर तुम्ही कधी गेला आहात? 4 जाट रेजिमेंटच्या कुणाला तुम्ही ओळखत होतात? पण यापैकी काहीही करणं शक्य नव्हतं याची तिलाही कल्पना होतीच. सौरभशी तिचा कसलाही संबंध, नातं असावं याची शंकासुद्धा कुणाला येता कामा नये अशी काळजी तिने घ्यायलाच हवी होती. दुभाषाचं काम करता करता काही विशिष्ट लोकांशी मैत्री वाढवताना त्यांना आपल्या वागण्याचा, बोलण्याचा संशय येऊ नये अशी खबरदारी तिला नेहमीच घ्यावी लागायची. पालमपूरला जावं, सौरभच्या आईवडिलांना भेटावं, त्याच्या भावाशी बोलावं, त्याच्याशी मनोमनी गुंफलेलं आपलं नातं त्यांना सांगावं असं कित्येकदा तिला वाटलं, पण ते अशक्य आहे याची जाणीव तिला होती. सौरभ गेल्यानंतर पुऱ्या वर्षाने ती त्याच्या गावी गेली होती. गुंजीकर पती-पत्नी, तिचे आईवडील आणि ती. त्याच्या घरी गेल्यानंतर आपलं नातं तिला सांगता आलं नव्हतंच. सौरभच्या गावाने शहीद कॅप्टन सौरभच्या पराक्रमी गाथेला मानवंदना दिली होती. त्याला महात्मा बनवलं होतं. कक्सार भागात पॅट्रोलिंग करताना पाकी सैन्य घुसखोरांच्या वेशात नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या सीमारेषेच्या आत घुसत आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. आपला संशय त्याने ऑफिसरला बोलून दाखवला. लेफ्टनंट सौरभच्या रिपोर्टिंगमुळे डेप्युटीने बजरंग पोस्टवर जादा कुमक पाठवायची म्हणून तिथली ड्युटी ज्या ऑफिसरला दिली होती तो निघण्याची तयारी करत असतानाच सौरभने स्वतः ती ड्युटी मागून घेतली. आपल्या 5 साथीदारांसह तो शत्रूवर चाल करून गेला. शत्रूच्या संख्येबद्दलचा त्याचा अंदाज चुकला. सिग्नल देणारं मशीन बंद पडलं. कम्युनिकेशन थांबलं. 200 पाकिस्तानी सैनिकांसमोर 6 जणांचं शौर्य हे समीकरण विषम होतं. ते 6ही जण पकडले गेले. त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले गेले आणि शेवटी गोळ्या घालून ठार केलं गेलं. त्यांचं शव परत दिलं गेलं नव्हे, भारतीय भूमीत
फेकून दिलं गेलं होतं. तो राहत असलेल्या विभागाला वीर शहीद कॅप्टन सौरभ नगर आणि त्याचं घर असलेल्या रस्त्याला वीर शहीद कॅप्टन सौरभ मार्ग असं नाव दिलं गेलं होतं. त्याचे वडील जमारऐवजी सौरभचे वडील म्हणून ओळखू जाऊ लागले होते. सौरभच्या वस्तू, त्याचा पोशाख, त्याच्याविषयी छापून आलेल्या लिखाणाची कात्रणं या साऱ्या वस्तू एका दालनात मांडून ठेवल्या होत्या. घर दुःखाने जरी भरलेलं असलं तरी अभिमानाने ताठ उभं होतं. देशासाठी आपल्या मुलाने प्राणाचं बलिदान दिलं याचा विलक्षण गौरव त्या साऱ्यांना वाटत होता. ती सौरभची कोणी लागते हेच त्यांना ठाऊक नव्हतं. इंटरनेटवर गप्पा मारताना त्यांची मनं जुळली होती. एकमेकांना न पाहताच दोघं प्रेमात पडली होती. सौरभचा पहिला पगार झाला की तो घरी सांगणार होता. तिच्या घरी माहीत असलं तरी ती मनाने सौरभमध्ये इतकी गुंतली आहे याची कल्पना कुणालाच स्पष्ट झाली नव्हती. सौरभ गेला हे दूरदर्शनवर कळलं तेव्हापासून 1.5 महिना ती भ्रमिष्ठावस्थेतच होती. भानावर आली तेव्हा तिच्या मनातल्या दुःखाची जागा धगधगणाऱ्या संतापाने घेतली होती. सौरभवर झालेल्या अत्याचारांचा बदला घ्यायचा असा निर्णय तिच्या अणुरेणूंनी घेतला होता. संतापाचा वणवा तिला दुसरा कसलाच विचार सुचू देत नव्हता. ब्रिगेडियर गुंजीकरांची तिने अशा नाजूक मनस्थितीमध्ये असताना भेट घेतली. त्याने तिचं म्हणणं ऐकून घेतलं. शॉपिंगच्या निमित्ताने तिला आपल्या पत्नीबरोबर बाहेर पाठवलं. विनीता गुंजीकरांनी तिच्याशी मावशीचं नातं जोडलं. पाकिस्तानात हेर म्हणून जायच्या तिच्या विचारातला फोलपणा तिला समजावून दिला. बदला घेण्याची, सूड उगवण्याची कल्पना जर सोडायची तर जगायचं कशाला असा विचार तिच्या मनात आला तेव्हा गुंजीकरांनी तिला दुभाषी म्हणून काम करायची ऑफर दिली. मैत्री वाढवायची, चॅटिंग करताना माहिती मिळवायची. तिने होकार दिला होता. त्या दोघांनी तिला समजावलं. तरणा ताठा मुलगा गेला तरी आयुष्य थांबत नाही. तू सौरभच्या आईवडिलांना भेट आणि मग ठरव असं म्हणून तिला सौरभच्या घरी नेलं होतं. 4 जाट रेजिमेंटचे बडेसाहेब आपल्या गावी आले म्हणून गावाने दुःख बाजूला ठेवून त्यांचं जंगी स्वागत केलं. त्यावेळी साहेबांच्या बरोबर आलेली पाहुणी याखेरीज तिची दुसरी ओळख नव्हती. ती स्वतःला सौरभची विधवा जरी समजत असली तरी इतरांच्या दृष्टीतून ती त्याची कुणीच नव्हती. सौरभच्या सगळ्या आठवणींना मनात कोंडून घालत तिने काम सुरू केलं होतं. दिल्लीला तिची सगळी व्यवस्था उत्तम या सदरात मोडणारी असली तरीही ती एकाकी होती. तिने दिलेल्या बातम्यांचा उपयोग व्हायला लागला होता. राजकीय उच्च वर्तुळातील लोकांना उद्योगधंद्यात अष्टप्रहर बुडालेल्यानेही मन असतं, भावना असतात, कुणाशी मैत्री करण्याची इच्छा असते. परक्या व्यक्तीशी देणं घेणं नसल्याने अनवधानाने एखादी गोष्ट बोलण्याची शक्यता असते हेही तिला कळायला लागलं होतं. तिचं सुरेख दिसणं, नम्र वागणं, सुरेख बोलणं, उच्च अभिरुचीचे कपडे, मूळचं सौंदर्य खुलवणारा मेकअप या साऱ्यामुळे तिच्याबद्दलचं पहिलंच मत चांगलं होत असे. भाषांतर करताना अनेक वेळा तिने सौम्य शब्दांचा वापर केल्यामुळे निर्माण होऊ शकणारी कटुता खूपदा टाळली गेल्याचं दोन्ही पक्षांच्या लक्षात आलं होतं. साहजिकच महत्त्वाच्या बैठकांना तिची उपस्थिती हवीच असा आग्रह धरला जायला लागला. ऑफिशियल पार्टीप्रमाणे इतर वेळीही तिला आमंत्रणं यायला लागली. फोर्सेसमधल्या अधिकाऱ्यांशी, त्यांच्या पत्नीशी मैत्री व्हायला लागली. बैठकीच्या वेळी असलेल्या टी इंटरव्हलमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींशी थोड्या घरगुती गप्पा
त्यांच्या जीवलगांची माहिती, त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडी याविषयी विचारणा. यामुळे व्यावसायिकता न राहता मैत्री जुळायला अडचण येत नसे. इंटरनेट चॅटिंग करता करता मैत्री वाढवणं तिला जमतही असे. स्वतःभोवती कवच निर्माण करूनही आपल्याविषयी विश्वास निर्माण करणं तिला सुरुवातीपासूनच जमायला लागलं होतं. तसंच गप्पा मारताना मिळालेल्या माहितीमधलं महत्त्वाचं काय तेही तिला ओळखता यायला लागलं होतं. तिने काम करायचं ठरवल्यानंतरचा पहिला महिना ट्रेनिंग, कोडवर्ड्स, कोड नंबर्स, सिक्वेन्स यातच गेला. केव्हा कोणता शब्द वापरायचा ह्याची पुन्हा पुन्हा तालीम करवून घेतली गेल्यानंतरच कामाला सुरुवात झाली. पाकिस्तानने 20,000 विंडचिटर्सची ऑर्डर दिल्याची बातमी तिने दिली. ज्या गावात ही ऑर्डर पोचवायची त्या गावाचं नावही तिने कळवलं. अमेरिकेतल्या धनाढ्य उद्योगपतीची तरुण मुलगी वैफल्याने ग्रासली होती. बापाबरोबर तीही भारतात आली खरी, पण हॉटेलच्या बाहेर पडायला तयारच व्हायची नाही. बापाचं मीटिंगमधलं लक्ष उडायचं. आभाने आपुलकीने केलेल्या चौकशीमुळे त्याने मुलीची काळजी बोलून दाखवली. संध्याकाळी आभाने तिच्याशी गप्पा मारल्या. मोठ्या बहिणीने धाकटीला मायेनं रागवावं तशी तिच्याशी वागली. पैशाच्या राशीत लोळणारी ती मुलगी प्रेमाच्या 4 शब्दांची भुकेली होती. आभाने तिला प्रेम दिलं. इंटरनेटवरच्या दोघींच्या गप्पा रंगू लागल्या. अर्धवट सोडलेलं शिक्षण त्या मुलीने पुन्हा चालू केलं. आपल्या मुलीला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढलं म्हणून तो उद्योगपती वेळ काढून आभाशी बोलू लागला. बिझी सेंडिंग विंडचिटर्स या एका वाक्यावरून तिला आणखी माहिती मिळवावीशी वाटली होती. गप्पांच्या ओघात ती मिळालेली होती. एकदा गाव समजल्यानंतर तिथून ट्रक कुठपर्यंत गेले हे कळणं अवघड असलं तरी अशक्य नव्हतं. लांबच लांब पसरलेल्या नियंत्रण रेषेच्या कोणत्या भागात सामग्री गोळा केली जाते याचा अंदाज आला की पुढची कारवाई करणं सेनाधिकाऱ्यांना कठीण जात नाही. अचानक चढाई केल्यामुळे बंकर्समधल्या सामानाचा ताबा मिळत असे. सीमारेषेपलीकडे त्यांनी बांधलेले बंकर्स गस्त घालणाऱ्या पथकाला दिसले. पॅट्रोलिंग करताना संशय आला म्हणून छापा घातला असं जरी भासवलं गेलं तरी पॅट्रोलिंगसाठी 200 प्रशिक्षित जवानांना पाठवलं जात नाही. ऑपरेशन बर्ड वॉचच्या सुरुवातीलाच मोठं यश मिळालं. घुसखोरांची संख्या कमी होती. बंकर्समधून ॲम्युनेशन, रेशन आणि विंडचिटर्स उचलून आणताना प्रतिकार असा झालाच नाही. मोहिमेवर गेलेल्या मेजरने त्यांच्याच ग्रेनेडचा स्फोट केल्याने भारतीय जवानावर आरोपही करता आला नाही. आपल्या जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडल्याचा पुरावा नसल्याने शत्रूला गप्प बसावं लागलं. काय काय मिळालं ते तिला सांगून गुंजीकर म्हणाले होते, आभा, हे आपल्या मिशनचं पहिलं यश. सौरभच्या आत्म्याला शांती मिळायला सुरुवात झाली. आपण एकत्र बसलो आहोत असं समज आणि या यशाचा आनंद घे. सुडाची सुरुवात चांगली झाली. त्यांनी कल्पनेतही या दणक्याची अपेक्षा केली नसणार. मात्र त्या उद्योगपतीशी विंडचिटर्सबद्दल काहीही बोलू नकोस. कोणते विंडचिटर्स अंकल? मला समजलं नाही आपण काय बोलता आहात ते. मिस्किल हसत तिने विचारलं. अरे वा, तेही हसले. अंकल, आपण थोडा वेळ भेटू. आणि नको आभा, आता नको. माझ्याकडे कोण येतं याच्यावर बारीक लक्ष असण्याची शक्यता आहे. न भेटतासुद्धा एकमेकांच्या किती जवळ जाता येतं हे तर तूच आम्हाला शिकवलं आहेस. ज्याला कधी पाहिलं नव्हतंस त्या सौरभसाठी आज जीव धोक्यात घालून काम करते आहेसच ना. विनी आणि मी तुझ्याबरोबर नेहमीच असणार आहोत.
ओके अंकल, आज मी शेवयाची खीर करते. थँक्स माय गर्ल. आज 1.5 वर्षांनी खाणार आहेस ना? आम्ही तासाभराने येतो. ऑर्डरली इन्व्हिटेशन देईल, त्याच्याकडे डबा दे. हां, नो टियर्स. आता येता आलं असतं तर आपण बघू ना एकमेकांना. अंकल, मी नो माय गर्ल. बाय अंकल. मी रडत नाही आहे. या पर्सनल फोनवर असं क्वचित बोलता यायचं. एरवी कोडवर्ड सांगून झाला की पटकन कळलेली बातमी, आलेला संशय सांगून फोन बंद करावा लागे. अंकलने तिला एकदा सांगितलं होतं, आभा, आम्ही तुझे गार्डियन एवढ्यासाठी आहोत की तू मला फोन करतेस हे कळलं तरी संशय येऊ नये. मी मेजर असताना कोल्हापूरला होतो तेव्हा तुझ्या वडिलांची मैत्री झाल्याचं रेकॉर्डही तयार केलं गेलं आहे. तुझं दिल्लीत कुणी ओळखीचं नाही. आमच्याकडे आलीस, जेवायला थांबलीस तर संशय नको म्हणून लोकल गार्डियनशिप. पण तरीही फारसा घरोबा दाखवायचा नाही. तिलाही ते पटलं होतं. तिने सांगितलेल्या बातमीचा उपयोग करून प्रत्यक्ष कारवाई करताना हेलिकॉप्टर्सचा वापर करावा लागायचा. विशिष्ट एरियात विमानं घिरट्या घालायला लागली तर संशय येणार म्हणून पॅट्रोलिंग वाढवलं. त्यामुळे आणखी घुसखोरांच्या हालचालींचा सुगावा लागला. या साऱ्याचं श्रेय गुंजीकरांना मिळालं. त्यांना प्रमोशन मिळालं. मेजर जनरल गुंजीकरांनी त्याचं श्रेय तिला दिलं. तिच्या इंटरनेटला स्कॅनरची सोय करून दिली. कार्यतत्पर दुभाषी म्हणून लौकिक वाढला. इंटेलिजन्स ब्युरोच्या काही बैठकांना ती हजर राहिली. निरनिराळ्या देशातून आलेल्या प्रतिनिधींच्या बैठकीच्या वेळी तिच्या लक्षात आलं, एकमेकांशी मैत्रीचा दिखावा म्हणूनच या बैठकींचं आयोजन केलं जातं. कुणीच आपलं कुठलंही कार्ड ओपन करत नाही. अशा बैठकातून अचानक काही माहिती मात्र तिला मिळून जायची. लाहोरहून आलेल्या एका सेक्रेटरीकडून तिला मिसेस बुमलांचं नाव मेहेरू असं पारसी नसून मेहरुन्निसा आहे आणि त्या मुसलमान आहेत हे कळलं होतं. त्यामुळेच तिचं त्यांच्याकडे जास्त लक्ष जायला लागलं होतं. आपण पाकिस्तानी युवक आहोत अशी बतावणी करत तिने मिसेस बुमलांशी इंटरनेटवर गप्पा मारायचा प्रयत्न केला. त्यांनी टाईप केलेला नूर ए जन्नत हा कोडवर्ड आहे हे कळलं, पण काउंटरवर्ड ठाऊक नसल्याने तिने चॅटिंग बंद करून टाकलं होतं. त्यांना उर्दू येतं हे ऐकल्यानंतर ती मुद्दाम त्यांच्याशी उर्दूत बोलली होती. दुभाषी आहे म्हणून उर्दू येतं असं तिने सांगितलं तरी त्या म्हणाल्या होत्या की त्यांना फारसं चांगलं येत नाही, हिंदीच बरं. म्हणूनच त्यांच्याविषयी तिला संशय येत होता. त्यांच्या गळ्यातला तो हार त्यांना पाकिस्तानी कर्नलकडूनच मिळाला होता. एवढा किमती हार त्यांना का दिला असावा याचा तर्क सहज करता येणार होता. कर्नल बुमला जर CO म्हणून काम पाहणार असतील तर मोक्याच्या ठिकाणांची माहिती शत्रूला मिळण्याची शक्यता होतीच. आता खात्री करून घेऊन कारवाई करण्याचं काम मेजर जनरल गुंजीकरांचं होतं. त्यांच्याशी लगेच बोललं पाहिजे म्हणून तिने पुन्हा पुन्हा फोन केला होता, पण फोनवर ते भेटलेच नाहीत. आणि ज्याने फोन घेतला होता तो तिच्याशी फारच रूढ बोलला होता. आता गुंजीकरांना निरोप मिळाल्यानंतर ते फोन करतील तोपर्यंत वाट पाहायला हवी होती. हातातल्या इन्व्हिटेशनकडे पाहत असताना टेलिफोनची बेल वाजली. येस, कार्ड मिळालं. मी निसर्ग मित्र बोलतोय. आताच आपण पार्टीला जरूर या, स्पेशल आभार मानण्यासाठी. कर्नल बुमलांची बदली गोव्याला झाली आहे.
त्यांची फेअरवेल पार्टी आपण अटेंड करायलाच हवी. ऑपरेशन बर्ड वॉचचं हे लेटेस्ट यश. इतक्या लगेच कारवाई केली. स्वतः कर्नलनीच ती इच्छा सरांना सांगितली आहे. जिथे धोक्याचं जबाबदारीचं काम आहे तिथे बॉर्डरपाशी आपणाला ठेवू नये हे त्यानेच सुचवलं. ही लव्ज हिज वाईफ बट डझंट वॉन्ट टू बिट्रे हिज कंट्री इदर. पाकिस्तानी मेसेज हे निमित्त झालं म्हणजे सरांनीच तसा काही मेसेज आलाय हे सांगितलं. एनिवे, आपण या. आपण येणार आहात? मे बी. थँक्स अगेन. त्यांनी फोन ठेवून दिला. कर्नल बुमलांच्या पार्टीत तो भेटला असं तिला वाटलं होतं. त्याला तिने पाहिलं नव्हतं. त्याने आपणहून ओळख दिली असती तर भेट होऊ शकली असती. विनीता आंटीला त्याने विचारलं, हल्ली फोन कोण घेतं? परवा मी फोन केला होता तो कोणी दुसऱ्यानेच घेतला. यांना खूपच काम असतं. असिस्टंटची गरज कधीपासूनची होती. यांच्या सगळ्या कसोट्यांना उतरणारा कुणी मिळाल्याशिवाय काम कमी व्हायचं कसं? तसा कुणी मिळालंय आता? झाले 7-8 महिने. हल्ली घरी तोच काम बघतो खूपदा. जेम ऑफ अ पर्सन. जेम तडकू आहे. थोडा रूढ आहे पण ते परिस्थितीमुळे. आलाय का पार्टीला? तो कसा येणार पार्टीला? तो जाऊच शकत नाही कुठेही. म्हणजे काय? कर्नल बुमला येत आहेत. आपण आणखी कधीतरी बोलूया. शनिवारी माझ्याकडे फ्रेंच एम्बसीमधून एक कपल येणार आहे. ऑफिशियल डिनर. आमची चांगली ओळख आहे. दुभाषी लागणार नाही पण तुला आमंत्रण येईल. लवकर ये. गप्पा मारता येतील. सुझनशी तुझी ओळख होईल. आजपासून शनिवारची वाट पाहते. शनिवारी त्याची भेट होईल. त्याच्याशी बोलता येईल असं मात्र तिला वाटलं नव्हतं. लॉनवर मोजकीच माणसं. गप्पा साहित्यावरून काव्यावर आल्या. अटल बिहारींच्या कविता म्हणणाऱ्या पद्मजा फेणाणीचा विषय निघाला म्हणता म्हणता बोलणं राजकारणावर घसरलं. बसचा प्रवास आणि मग कारगिल युद्ध याच्याबद्दल चर्चा चालू झाली. घुसखोरांचा पाडाव करणारे अधिकारी कसे हे सांगताना नकळत सौरभचा उल्लेख झाला. त्याच्या आठवणीने तिचा जीव कासावीस झाला. आभा, गच्चीवरच्या काळ्या गुलाबाला कळी आली आहे. तुला बघायची होती ना? जाऊ. ती उठलीच. टेरेसवरचा थोडा भाग मढवून बंदिस्त केला होता. वेलीनीच आच्छादलेला दरवाजा उघडून ती आत आली. 2 रॉकिंग चेअर्स, कोपऱ्यात छोटासा बार, 2 उंच स्टूल्स, आणखी एक टेबल लॅम्प. दिवा न लावताच ती खुर्चीवर बसली. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना मुक्त वाट करून दिली. का रे असा सोडून गेलास मला? मनाचा आकांत हुंदक्यात उतरत होता. वरच्या चौकोनातून आकाशाचा तुकडा दिसत होता. लुकलुकणाऱ्या निशिगंधाच्या झुळकीची जाणीव होण्याइतकं मन भानावर आलं. दीर्घ श्वास घेत तिने डोळे मिटून घेतले. झालं रडून? कोण आहे? अशा ठिकाणी कोणी शत्रू असणार नाही हे निश्चित. तुम्ही इथे काय करता आहात? त्याचा आवाज तिने ओळखला. रडून दुःख कमी होत नाही. त्याऐवजी संकटाचा सामना करायला शिका. मी सरला विचारलं नव्हता तुम्हाला. काही दुःख कधीच कमी होणार नसतात.
रडून मन हलकं होतं. संकटाचा सामना कसा करायचा हे तुमच्याकडून शिकायची गरज नाही मला. आणि दुःख म्हणजे संकट नव्हे. संकट कायमचं राहत नाही, येतं तसं जातंही. पण काळजाला चिरणारं दुःख कधीच कमी होत नाही. ते जाण्याची बात दूर, त्याचा निचरासुद्धा होत नाही. खायाळ करून सोडतं ते तुम्हाला. उरात कायम धगधगत राहतं. हो, आणि सुडाची प्रेरणाही देतं. असेलही, आहे म्हणा ना. दुःखानेच सुडाची प्रेरणा दिले हे तर खरं. म्हणूनच सांगतो, प्लीज, तुमचा माझ्या दुःखाशी ना कसला संबंध, ना माझ्या सुडाशी. असं खरंच वाटतंय? तो माझा दोस्त होता. सौरभ तुमचा दोस्त होता? खरं? डेहराडूनच्या अकॅडमीत जॉईन झाल्यापासून आम्ही दोस्त बनलो होतो. तुमच्याशी चॅटिंग करत होता तेव्हाही मलाच प्रथम कळलं होतं. बजरंग पोस्टवरची ड्युटी मागून घेतली त्या दिवसापर्यंत आम्ही एकत्र होतो. त्या दिवशी त्याने माझं मरण स्वतःवर ओढवून घेतलं. तुम्हाला ती ड्युटी दिली होती? हो, मलाच. सौरभने स्वतः ड्युटी मागून घेतली आणि माझ्याऐवजी तो बजरंग पोस्टवर गेला. सौरभशी तुमची खूप दोस्ती होती ना? मला सांगाल तो कसा होता ते? दिसायला एकदम देखणा. हिमालयाच्या कुशीतली माणसं देखणी असतातच. तो सर्वात जास्त देखणा होता. साहसासाठी सर्वात पुढे तोच असायचा. प्रेमात पडलेला माणूस जास्त चांगलं दिसतं म्हणतात. तुमच्या प्रेमात पडलेला सौरभ 52 कशी सोन्यासारखा लखलखत होता. का उपमेचं हसू आलं? पण तो खरंच झळझळत होता. सतत एकच मंत्र, आभा से ये कहना है, आभा से ये पूछना है, आभा को ये पसंद, बहुत पसंद आएगा, आभा ये, आभा वो, आभा. आभा, आपण प्लीज रडू नका. अश्रूंना थांबवण्याचं सामर्थ्य नाही आहे हो माझ्यात. सौरभबद्दल कधीच मला कोणाशी बोलता आलं नाही. त्याला माझ्याबद्दल काय वाटत होतं तेही कुणाकडून कधी ऐकता आलं नव्हतं. कोणी कॉमन फ्रेंडच नव्हता ना आमचा. कधी भेटलो सुद्धा नाही एकमेकांना. चॅटिंगमध्ये इतर कुणाचा फारसा उल्लेख व्हायचा नाही. त्याचं आणि माझं नातंसुद्धा कुणासमोर सांगताही आलं नाही. आमच्या प्रीतीचा शेवट बजरंग हिलवर झाला. त्यानंतर त्याची आठवण फक्त माझ्या मनात तेवढीच. त्याला माझ्याबद्दल काय वाटत होतं ते विचारू तरी कुणाला? तुमच्याशी बोलला असेल ना तो? कितीदा तरी. इनफॅक्ट नेहमी तेच बोलायचा. आभा, यू नो, ही वॉज बेसिकली अ पोएट ॲट हार्ट. माहिती आहे मला. पालमपूरच्या निसर्गामुळे तो तसा बनला होता. सतत निसर्गाच्या सान्निध्यात तर असायचा. मला खूपदा अनुभव आला होता त्याच्या कविमनाचा. काहीही चांगलं पाहिलं, खाल्लं, प्यायलं तरी त्याला तुमचीच आठवण यायची. अगर आभा होती तो, हे त्याचं नेहमीचं वाक्य होतं. आठवड्यातून एकदा आम्हाला सिव्हिल ड्रेस घालता यायचा. त्या दिवशी तर 17 वेळा तो कसा दिसतो ते सांगावं लागायचं. आणि प्रत्येक वेळी आभा को
आभा को भी ये ड्रेस बहुत पसंद आती, ही पुस्ती जोडावी लागायची. आभा, यू वेअर अ पार्ट अँड पार्सल ऑफ हिज लाईफ. तुम्ही कधीही एकमेकांना प्रत्यक्ष भेटला नव्हतात हे मला ठाऊक होतं. म्हणूनच माझा विश्वास बसला, मनाने प्रेम करता येतं हे पटू शकलं. नोकरीवरही एकाच युनिटमध्ये होता. शक्यतो बरोबरही राहत होतो. ड्युटी अवर्समध्ये तसे प्रयत्न करायचो. विशेषतः पेट्रोलिंगला जाताना एकत्र जायचो. नियंत्रण रेषेपलीकडे हालचाली चालू आहेत असा संशय त्याने प्रथम बोलून दाखवला. मग आम्ही दोघांनी 3-4 वेळा गस्त घातली होती. सीओपर्यंत मेसेज दिला. माझी ड्युटी त्याने मागून घेतली, ती शत्रूवर हल्ला करून त्यांना मी पकडणार असं म्हणतच. त्याच्याबरोबर मी नव्हतो हे माझं दुर्दैव. त्या 6 जणांना पाकिस्तानी लोकांनी पकडलेलं सुद्धा भारतीय जवानांनी पाहिलं होतं आणि तरी काही केलं नाही. करणं शक्य असतही नाही. जिथवर नजर पोचेल तिथवर बर्फ असतं. त्यामुळे त्यांना पकडलं हे दुरून दिसलं. ते सगळे रेंजच्या बाहेर होते आणि तरीही आम्ही फायर ओपन केलं असतं तर त्यांनी त्या 6 जणांचा ढालीसारखा उपयोग केला असता किंवा त्यांना गोळ्या घालून ठार केलं असतं. पण नंतरची विटंबना तरी टळली असती ना. पाकिस्तानी एवढ्या संख्येने असतील असं वाटलं नव्हतं. त्रासानं तोंड देणं, थोड्या दिवसांनी सुटका होणं, या गोष्टी तशा नेहमीच्या असतात. त्या 6 जणांचे असे हाल होतील अशी कल्पना येणं शक्य नव्हतं. त्यांना खूप माहिती असावी या कल्पनेमुळे त्यांचे हाल केले असावेत. सौरभला आम्ही कक्सारला जायच्या आधीच या अशुभाची चाहूल लागली होती. तुम्हाला एक पत्र लिहायला त्याने मला तुमचं पत्र होतं ते. इंटरनेटवर मेसेज येईल म्हणून मी वाट बघत होते तेव्हा ते अलविदा करणारं पत्र आलं. आपण आता लढाईवर चाललोत असं समजायला हवं. नोकरी सुरू झाली. ड्युटीवर गेलेला परत येईल याची खात्री नाही असं जेव्हा तो म्हणाला तेव्हा मी त्याला म्हणालो सुद्धा, अरे पीस स्टेशन नसेल पण युद्ध कुठे सुरू आहे. तुम्ही वाट पाहत असणार म्हणून मीच पत्र लिहिलं होतं. आभा, त्याने मला एक गोष्ट निक्षून सांगितली होती. आभा, तुम्हारे गांव के पास ही किया है. अगर मुझे कुछ हुआ तो उसे संभालना. अब तो तुम उसे जानते भी हो. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तेव्हा कळलं तुम्ही दिल्लीला गेला आहात. तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतात. मी श्रीनगरला गेलो तेव्हा माझीही मनस्थिती तुमच्यासारखीच होती. सौरभला पाहून मनात फक्त सूड धगधगायला लागला होता. तुमचा विचारही मागे पडला होता. कोल्हापूरला चौकशी करण्याचं भान आलं तेव्हा तुम्ही कॉलेज जॉईन केलं होतं. जुडो कराटेच्या क्लासला जात होता. फॉरेन लँग्वेजेस शिकत होता. तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलं असतं तर मला कळलं असतं की जे ऐकलं ते खरं आहे. हिच्या मनातही सौरभ जिवंत आहे. माहिती कळताच वाटलं की सौरभ गेला. त्याच्याबरोबर त्याच्या आठवणीही गेल्या. म्हणून मग मी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्यावर कोणाचाच विश्वास बसला नसता. सौरभला मी कधीही भेटले नव्हते, पण मी त्याची विधवा होते. माझ्या आईलाही
हे समजू शकलं नाही. इतरांना ते पटावं असं मी का समजावं? मी जे शिकायला लागले होते ते सौरभसाठीच. त्याचं माझं नातं मनाने मान्य केलेलं होतं आणि जे मन मानतं ते प्रत्यक्ष ईश्वरालाही खोटं ठरवता येत नाही. अंकलना मी जेव्हा भेटले तेव्हा आपण सूड उगवायचा आहे या एका कल्पनेने भारलेले होते. आंटीनं सौरभशी असलेलं माझं नातं पटलं, पण माझा मार्ग त्या दोघांनाही पसंत नव्हता. सूड घेण्याची कल्पना योग्य, पण त्यासाठी जे करायला हवं ते करण्यासाठी पाकिस्तानात हेर म्हणून जाण्याची माझी कल्पना किती चुकीची आहे हे मला त्यांनी पटवून दिलं. त्यांनी सुचवलेला मार्ग मला आवडला. मला जमू शकेल असं वाटलं तेव्हा माझं ट्रेनिंग चालू झालं. कोडवर्ड निवडताना सौरभ हाच केंद्रबिंदू मानला होता. जेव्हा सौरभने मला त्याच्या मनातली भावना स्पष्टपणे सांगितली होती तेव्हा आम्ही पक्षी निरीक्षणाबद्दल बोलत होतो, म्हणून ऑपरेशन बर्ड वॉच हे नाव ठरलं. सौरभने मदत करायची ठरवलं म्हणूनच आपल्याला फार लवकर यश मिळायला लागलं. आपण त्याचे एवढे जवळचे मित्र, पण मला आपल्याबद्दल काही ठाऊक नव्हतं. ज्याने पत्र लिहिलं होतं त्याला आपण पत्र लिहून चौकशी करावी हे मला सुचलंच नाही. इंटरनेटवर संपर्क साधावा हेही लक्षात आलं नाही. नाहीतर यापूर्वीच मी आपल्याशी. थँक्यू आभा. आभार तर मीच मानायला हवेत. सौरभविषयी असं डायरेक्ट बोलता आलं म्हणून मला किती बरं वाटतंय. पण तुम्ही इतके दिवस का गप्प बसलात? मी इथे येऊन खूप दिवस झालेत. खूपदा वाटलं होतं तुम्हाला ओळख द्यावी असं, पण तुम्हाला माझा संताप येईल. कदाचित तुम्ही बोलणार नाही म्हणून मी. सौरभने तुमची ड्युटी आपणहून मागून घेतली होती. तुम्ही थोडीच तुमची ड्युटी त्याच्या गळ्यात घातली होती. तुमचं मरण त्याने आपल्यावर ओढून घेतलं असं म्हणालात, पण मरण केव्हा, कसं, कधी गाठेल हे सांगता येत नाही. माझ्या मनावरचं ओझं आज उतरलं. मी कर्नाटक महाराष्ट्राच्या बॉर्डरवरचा, तो पालमपूरचा, हिमाचल प्रदेशातला. कांग्रा व्हॅली मी फक्त पुस्तकात वाचलेली. त्याच्यामध्ये मी साऊथ इंडियन. आमची दोस्ती जमली ती जमलीच. जाणत्या वयातली ही मैत्री दृढ झाली ती धाडस या कॉमन फॅक्टरमुळेच. त्या मैत्रीमुळेच आपणही ऑपरेशन बर्ड वॉचमध्ये भाग घ्यायला लागलात ना. ब्रिगेडियर साहेबांमुळे सूड घ्यायचा म्हणून मीही आधी धाडस करायला गेलो होतो. माझं कर्तव्य समजत होतो मी ते. पण जाऊ दे ते. आपण सौरभबद्दल बोलू. मी तुमच्याबद्दल काही विचारलं नाही, पण आता माझ्याबद्दल सांगण्यासारखं काही नाहीच. मला वाटतं आंटी आपली वाट पाहत असतील. त्यांचा निरोप येण्याआधीच आपण खाली जा, किंवा त्या स्वतः येतील. आंटी येणार नाहीत, निरोपही येणार नाही. आजच्या पाहुण्यांना दुभाषाची गरजच नाही. प्लीज काय धाडस केलं ते सांगा ना. सौरभ आणि त्याच्या 5 साथीदारांनी घुसखोरांना पकडण्यासाठी बजरंग पोस्टची ड्युटी घेतली. त्या 6 जणांना पाकिस्तान्यांनी पकडलं. 15 मे ते 7 जून एवढ्या प्रदीर्घ काळात त्यांच्यावर अत्याचार केले आणि शेवटी गोळ्या घालून त्यांना ठार केलं. 4 जाट रेजिमेंटचा प्रत्येक जवान, प्रत्येक अधिकारी खवळून उठला. सरकारने या प्रकरणात बोळ्याची भूमिका घेतली. गांडोळासारखं कणाहीन शासन. ऑफिसर्सना गप्प बसावं लागलं.
वांझोटा संताप विझलाही. पण मी सौरभचा मित्र होतो. माझं मरण ज्याने स्वतःवर ओढवून घेतलं त्याच्या मृत्यूचा सूड उगवल्याशिवाय माझ्या मनाला शांती लाभणार नव्हती. ऑपरेशन विजयला यश येत होतं. काउंटर अटॅक हा त्या युद्धाचाच एक भाग बनला होता. पळपुटे पाकी सारं साहित्य टाकून पळत सुटायचे. आम्हाला ॲम्युनेशन खूप मिळायचं. त्याची मोजदाद फार साधेपणाने केली जायची. मोजणीमध्ये काही गडबड आहे असं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं तर ते गुन्ह्याला क्षमा नाही. पण लक्षात आलं तरच. मी एक हँड ग्रेनेड मिळवलाच. तो किती पॉवरफुल होता हे तेव्हा कळलं नव्हतं. अंधाऱ्या रात्री कॅम्प बाहेर पडणं हा मूर्खपणा असतो. तोही मी केला. नियंत्रण रेषा ओलांडून शत्रूच्या प्रदेशात प्रवेश म्हणजे मृत्यूच्या सापळ्यात शिरणं. हातात ग्रेनेड घेऊन मी उघड्या जाणीवानिशी त्यांच्या बंकर्सजवळ गेलो. झोपलेल्या शत्रूवर चाल करायची नाही म्हणून ओरडून चेतावणी देण्याचा जादा शहाणपणाही केला मी. खरं तर पाकिस्तान्यांशी लढताना सारे नियम आम्ही मूर्ख भारतीय आजही पाळतो. मीही नियमांना जागलो. ग्रेनेड फेकणार तेवढ्यात झोपलेला सेंट्री जागा झाला. माझा ग्रेनेड आणि त्याची गोळी एकदमच सुटली. पोटरीत घुसलेल्या गोळीमुळे ज्या वेगाने मी परत यायला हवं होतं त्या वेगाने मागे परतू शकलो नाही. दणक्याने पडलो तो उताणा. त्यांचे बंकर्स उद्ध्वस्त झाले. सगळे एकाच फटक्यात गारच झाले. मी दूर होतो तरीही मीच फेकलेल्या ग्रेनेडने मी जखमी झालो. शरीरभर विशेषतः साऱ्या चेहऱ्यावर धारदार तुकडे घुसले. या साऱ्या गोंधळाचा आवाज आणि अंदाज माझ्या सीओला आलाच. अंधाऱ्या रात्री माझ्या शोधाला आलेल्या पथकाला मी बेशुद्ध सापडलो. त्यांनी मला तळावर आणलं. मेडिकल एड मिळाली म्हणून वाचलो. बंकर्स नुकते तयार होत होते म्हणून ॲम्युनिशन नव्हतं. मी मरण तळहातावर घेऊन गेलो होतो पण परत आलो. एकट्यानं एवढा विध्वंस केला आणि तोही त्यांचा ग्रेनेड वापरून म्हणून माझं कोर्ट मार्शल टळलं. पण ज्या हातानं ग्रेनेड फेकला ते हात, सौरभसाठी ज्या हातानं ग्रेनेड फेकला त्या हाताला मला स्पर्श करायचा आहे. प्लीज. मी तुमच्यासमोर येत नाही आहे. बारच्या आतल्या बाजूला अंधारात बसून बोलतोय हे तुमच्या अजूनही लक्षात आलं नाही? मघाशीच लक्षात आलं आहे पण मुद्दामच उजेड करायला हवा असं वाटलं नाही मला. तुम्ही सांगत होतात, मी ऐकत होते. ग्रेनेडची उष्णता खूप असते. माझं शरीर होरपळलं आहे. भाजल्याच्या खुणांनी कातडी, जखमांच्या खुणांनी चेहरा, दोन्ही माणसाचं वाटत नाही आहे. माझे हात तर, तुमच्या हातांचं रूप मला पाहायचं नाही हो. मला फक्त स्पर्श करायचा आहे. सौरभला तुम्ही खूपदा स्पर्श केला असेल ना? आणि धैर्याने शत्रूवर ग्रेनेडही फेकलात, तो त्याच हाताने. रूप लोचनाने पाहायचं असतं तर स्पर्श अनुभवायचा तो. मला नकोय तसला काही अनुभव. मी जे केलं ते सौरभचं ऋण अंशतः फेडण्यासाठी. युद्धभूमीवर
मृत्यूचं तांडव अखंड चाललेलं असतं. आपला सहकारी आपल्या डोळ्यासमोर मरताना पाहणं आम्हा सैनिकांना नवं नसतंच मुळे. आम्ही एकाच जागी असतो. लढता लढता त्याला मृत्यू आला असता तर त्याचं मरण मी धैर्यानं सहन केलं असतंही. पण त्याला अन्यायाने हाल हाल करून मारलं. त्याचा सूड म्हणून मी ग्रेनेड फेकला. पण त्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं तरी मी कायमचा जायबंदी झालो. युद्धभूमीवर माझा उपयोग आता शून्य. आर्मी सोडायची पाळी येण्याआधी आपणच जावं असा विचार करत होतो तेव्हा ब्रिगेडियर गुंजीकर मला भेटायला आले. त्यांची योजना म्हणजे मला अमृतसंधीच वाटली. मी लगेच होकार दिला. पण सरांनी मला विचार करायला वेळ दिला. त्याचवेळी तुम्ही आलात. तुम्ही जे सांगत होतात ते किती खरं आणि एका स्त्रीला या योजनेत सामील करून घ्यायचं की नाही याचा विचार करताना त्यांनी माझी मदत घेतली. सौरभची कोणी जिवलग मैत्रीण आहे का असं त्यांनी मला विचारलं. मी तुमचं नाव सांगितलं. त्यांच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर त्यांनी मला तुमचं आयडेंटिफिकेशन करायला पाठवलं. मॅडमबरोबर तुम्ही स्टेपिनमध्ये आलात तेव्हा मी तिथेच होतो. तुमचा फोटो मी पाहिला होता. तुम्हीच त्या आहात का याची खात्री करून घ्यायला मी आलो होतो. बापरे, हे सगळं असं झालंय मला कल्पनाच नव्हती. इतक्या महत्त्वाच्या कामात सहभागी करून घ्यायचं तर काळजी घ्यायला हवीच ना. तुम्ही खऱ्या आहात, खरं सांगता आहात यावर त्यांचा विश्वास बसला होता. पण तरीही मी पाहून खात्री करून घेणं हे गरजेचं वाटलं. त्यानंतरही माझ्यावर किती दिवस वॉच होता तुमचा? जोपर्यंत काम करतो तोपर्यंत प्रत्येकजण अंडर वॉच असतोच. जोखमीचं काम करणाऱ्यांच्या बाबतीत ही दक्षता घ्यावीच लागते. ओह, किती ब्रुटल. नुसतं ब्रुटल नव्हे तर कॅलससुद्धा. कठोर वास्तवाला तोंड देताना हे असे नियम पाळावे लागतातच. एनिवे, आता थोडे दिवस तुम्हाला रजा मिळेल. कोणतंही काम सोपवलं जाणार नाही. तसं माझ्यावर काम ॲज सच सोपवलेलं असतच नाही. मी लक्ष ठेवून गप्पातून एखादा धागा मिळतो का ते पाहायचं असतं. मग माहिती मिळवायची. दरवेळी महत्त्वाची माहिती मिळाली. आलेला संशय खरा ठरला आणि घेतलेली स्टेप योग्य ठरवून केलेली कारवाई शत्रूला धडा शिकवणारी ठरली. ही सगळी सौरभची कृपा. आपल्यातला भेद ओळखता आला तोही त्याच्यामुळे. का खरं वाटत नाही? सौरभची मदत होते यावर विश्वास बसत नाही ना. प्रेरणा मिळते त्याच्यासाठी काम करताना, हे खरं. तुम्ही प्रेरणा म्हणा, नावाने काय फरक पडतो. आता एक काम कराल, तुमचं नाव सांगा ना. तुमच्या सौरभचा दोस्त तो तुमची दोस्त. नावाने खरंच काही फरक पडत नाही. ठीक आहे, परत भेटू दोस्त. ती खाली आली तेव्हा जेवणाचं टेबल लावलेलं होतं. आभा, वॉश घ्यायचं आहे ना, पण तू रिलॅक्स दिसतेस. आंटी, थँक्यू व्हेरी मच. मला मध्येच उठून वर जाऊ दिलंत. खूप रडता आलं. पोट भरून गप्पा मारता आल्या. सौरभचा मित्र भेटला होता मला. राघवेंद्र आहे वर. तो काय करतोय तिथे? बरं झालं सांगितलंस.
त्याच्यासाठी जेवण पाठवायला हवं. पण तो तुझ्याशी एवढा वेळ बोलत होता का? तो खाली नाही येणार? आभा, भेटले म्हणालीस ना त्याला, पाहिलं नाहीस? अंधारातच उभा होता. आंटी, त्याला आपण नंतर बोलूया. सूप सर्व होईल. एवढ्यात गेस्ट येतील. तू पटकन. मी मी इथेच डिनर घ्यायला हवं. विनिता आंटीने तिच्याकडे रोखून पाहिलं. आभा, तू वरती गेलीस तरी चालेल. मी दोघांचं डिनर वर पाठवते. पण तो तुझ्याबरोबर जेवायला तयार होईल असं वाटत नाही. एनिवे, ट्राय युअर लक. फ्रीजमधून डेझर्ट तेवढं काढून तू वर घेऊन जा. आणि सॅलड आहे. ऑर्डरली वर जेवण नेईल. 2 मिनिटात येते. तुम्ही वर पाठवून द्या. आणि थँक्स अगेन. ती वर आली तेव्हा टेबल तयार होतं. हातातला ट्रे टेबलावर ठेवून ती बारच्या दरवाजापाशी आली. माझंही जेवण मी वरच पाठवायला सांगितलं. आपण मिळूनच. प्लीज, मला तुमच्याबरोबर जेवायचं नाही आहे. तुम्ही खाली जा. पण राघव, इनाफ. आंटींना नाव विचारायची गरज पडली. मी सांगितलं नाही याचा अर्थ तुमच्याशी ओळख नकोय हे कळलं नाही. मला नावाने हाक मारायचा हक्क मी दिला नाही आहे तुम्हाला. सौरभचा दोस्त, एवढी ओळख पुरेशी आहे. तुमच्याविषयी मला आधी कुतूहल होतं. आज कौतुक आहे. सौरभसाठी तुम्ही निवडलेल्या मार्गाचं मला कौतुक वाटतंय. पण मला तुमची मैत्री नको आहे. कारण मैत्रीचा मुखवटा घेऊन येणारी दया मी सहन करू शकणार नाही. मी अपंग झालो आहे. माझं रूप विद्रूप झालं आहे. भयानक दिसतो मी. पण म्हणून तुम्ही माझ्यावर दया दाखवावी असं मला वाटत नाही. एकत्र जेवणाचा फोर्स करून. प्लीज प्लीज. सौरभला काय आवडत होतं ते विचारणार होते मी. कशासाठी? त्याला काय आवडत होतं हे जाणून घेऊन काय करणार आहात? काय फरक पडतो त्याने? त्याला जे आवडत होतं ते जेवणार नाही? तो पदार्थ सोडणार आहात? मग स्वतःला सोडावं लागेल तुम्हाला. व्हाय डोंट यू अंडरस्टँड? ही इज नो मोर. सौरभ इज डेड. त्याच्याशी तुमचा अवघा 3 वर्षांचा पास्ट संबंधित आहे. दॅट्स ऑल. त्याच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेणं मी समजू शकतो. पण त्याला काय आवडत होतं हे कशासाठी हवं आहे? त्याचा स्पर्श इतर कोणाच्या स्पर्शात शोधणं हा तर मूर्खपणाच आहे. कसं कळत नाही तुम्हाला? सौरभला हे तुमचं वागणं कधीच आवडलं नसतं. तो नाही या सत्याचा स्वीकार का करत नाही तुम्ही? त्याच्याशिवाय जगायला का येत नाही तुम्हाला? त्याच्याशिवाय जगते ना मी. हो, पण त्याचा आधार शोधत, सतत त्याचा विचार करत. कशासाठी त्याच्या आवडीत स्वतःला बुडवताय? मी त्याला विसरावं असं सुचवताय? हाऊ डेअर यू. विसरा कोण म्हणताय? पण सौरभ हा सौरभ होता. दुसरा कुणी त्याची जागा. शट अप. त्याची जागा घेण्याचा प्रयत्न जरी कुणी. मूर्खपणासारखं न बोलता पूर्ण ऐकून घ्या हो. कोणी त्याची जागा घेऊ शकत नाही, पण म्हणून सतत तोच. हा ध्यास का?
आपलं आयुष्य असं कुणाच्या आठवणींच्या शरांवर का काढायचं? का त्याच्या आयुष्याशी स्वतःचं आयुष्य जखडून टाकताय तुम्ही? त्याचं आयुष्य संपलं आहे. मी कधीच कोणाशी त्याच्याविषयी बोलत नाही हो. त्याच्या आठवणीही कुणाला सांगत नाही. हो, पण फक्त कारगिलचा विषय निघाला तरी कासावीस होता. आज इथे होतात म्हणून वर येता आलं. दुसरीकडे असतात तर कोणत्याही पार्टीत कुणी पाकिस्तानी दिसला की डोळे का चमकतात तुमचे? हे काय बोलताय तुम्ही? क्लोज सर्किटची व्यवस्था जशी आम्ही करू शकतो तशी इतरही कुणी करू शकतं. तुम्ही सौरभविषयी का नाही बोलत? का घाबरताय त्याचं नाव घ्यायला? का कोंडून घालताय त्याच्याविषयीच्या भावनांना? तुमच्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. तो तुमच्या नात्याबाबतीत करू नका ना त्याचा उल्लेख. आज दोस्तीचं नातं सर्वमान्य आहे. तुमच्या भावना खऱ्या आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे. का त्याच्यासाठी माझ्या जीवनाला मी हे वळण दिलं आहे असं मानताय? सोडून द्या ते. अर्थ काय आहे हो तुमच्या म्हणण्याचा? सौरभसाठी मी हे सारं करते ही समजूतच काढून टाका. मला हे काम जमतंय, मला आवडतंय म्हणून करते हे मान्य करा. हा उपदेश तुम्ही मला करताय स्वतः. मी सुरुवातीचा एकच ग्रेनेड सौरभसाठी फेकला. आज मी जे करतोय ते मला समाधान मिळतंय म्हणून, माझ्या विद्रूप रूपाचा मलाच विसर पडतोय म्हणून. तुम्हाला दया नकोय ती फक्त इतरांकडून. मगापासून रूपाचा उल्लेख तुम्ही पुन्हा पुन्हा का करताय? ही स्वतःवर केलेली दया नव्हे, सेल्फ पिटीसारखा दुसरा गुन्हा नाही. मी स्वतःवर दया करतोय? तुम्ही काय बोलताय हे तरी कळतंय का तुम्हाला? होय, पूर्ण शुद्धीत आहे मी. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? मी बारमध्ये होतो म्हणजे बेभान होण्याएवढी प्यायलोय असं सुचवताय? कुणाच्या पिण्याबद्दल काही म्हणायचा मला काय हक्क आहे? मी स्वतःबद्दलच बोलते. सेल्फ पिटी हा गुन्हा आहे. असेल तुमच्या दिसण्यावर ग्रेनेडचा परिणाम झालेला, पण तुम्ही जिवंत आहात, नोकरीवर आहात, मानाने जगत आहात, तरीही सारखं एकच तुणतुणं आणि सूडाची भावना तुमच्यातही आहेच. सैनिकाच्या मनात सूडाची भावना हवीच. शिवाय शत्रूला कंठस्नान घालणं शक्यच होत नाही. मीही सैनिकच आहे. माझ्याही मनात सूडाचा अग्नी धगधगतो आहे. शत्रूशी आमने सामने लढायला मी पण तयार आहे हो, पण माझं स्त्री असणं त्याआड आलं. मी जो मार्ग निवडला तो पटला म्हणून, जमलं, आवडलं म्हणून मी करते. हे खरं असलं तरी सौरभसाठीच करते. मला हेही ठाऊक आहे, माझ्याबद्दल थोडा जरी संशय आला तरी माझ्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. कोणी सांगावं? एखादा पाकिस्तानी माझ्यावर तेजाब फेकून मलाही विद्रूप करेल. विद्रूप अर्थ तरी कळतोय त्या शब्दाचा? भोगावं लागतं ना, त्याला कळतं. असेल, पण एकदा धाडस करायचं ठरवलं की धोका हा पत्करावाच लागतो.
मार्ग डोळसपणे स्वीकारला की नंतर तक्रार करून उपयोग नसतो हे कळणं. मी तक्रार करतोय? मी तसं म्हटलेलं नाही. आणि स्वतःची सतत कीव करत राहणं मला. हा आणखी एक आरोप. खोटा नाही आहे तो. मी सौरभविषयी माझ्या भावना लपवून ठेवते असं म्हणताय, पण तुम्ही स्वतःच लपून. पाहायचंय माझं रूप? पाहावेल असं वाटतं? पहा तर. त्याने स्विच ऑन केल्याचा अगदी बारीकसा आवाज आला. त्या एवढ्याशा खोलीत लख्ख प्रकाश पडला. त्याने सांगितलं असलं तरीही त्याला पाहून तिला धक्काच बसला. ग्रेनेड फुटल्याचा असा भयानक परिणाम होत असेल याची कल्पनासुद्धा सामान्यांना येत नाही असंच तिला वाटलं. कुरूपता तिला समजू शकत होती, पण समोर जे शरीर आणि जो चेहरा दिसत होता तो भयानक होता. आपण जे बोललो त्याची तिलाच लाज वाटली. त्याला चार चौघात वावरणं किती अशक्य आहे याची तिला कल्पना आली. आणि हे सारं सौरभवरच्या अत्याचारांचा बदला घेण्याच्या प्रयत्नात झालेलं. तिच्या चेहऱ्यावरची कणं आधी हलक्या हास्यात आणि मग अभिमानात बदलली. घृणेची अपेक्षा असणाऱ्या त्याला आश्चर्य वाटलं. राघव सुडाच्या खुणा कधीच देखण्या नसतात. त्या अशा विद्रूपच असायच्या. खुणामागच्या धैर्याची कहाणी महत्त्वाची. यातली प्रत्येक खूण बदला घेतला, शत्रूचा निपात केला याचीच जाणीव करून देणारी आहे. होय ना? माझी भीती नाही वाटली. तिच्यावर नजर रोखून तो म्हणाला. भीती नाही वाटली. तुम्ही म्हणाला होतात म्हणून माझ्या मनाची तयारी झालेली असावी. पण तरीही हे इतकं भयानक असेल असं मात्र वाटलं नव्हतं. त्यामुळे मी दचकले. तुम्ही जरी रूपाबद्दल बोलत होतात तरी प्रत्यक्षात पाहताना धक्का बसणं साहजिक नाही का? भीतीऐवजी मला आधी वाईट वाटलं, पण त्यापेक्षा जास्त अभिमानही वाटला. आय एम सॉरी आभा. मी संतापलो होतो. थँक्स. तुमचा आवाज माझ्या परिचयाचा होता आणि आवाजावरून माणसाची सुसंस्कृतता कळते. पण मी तर तुम्हाला ब्रुटल कैलास वाटलो. परिस्थितीने माणसं तशी कठोर बनतात हो. आता कारण कळलं. तुम्ही म्हणता ते खरं आहे. जे भोगावं लागलं त्याचा त्रास होतोच. कितीही नाही म्हटलं तरी माणसाचं स्वतःच्या दिसण्यावर प्रेम असतंच. तुमच्या बाबतीत न कळता केलेल्या अविचारी धाडसामुळे असं झालं याचा दंशही आहे. पण राघव, या सगळ्याबरोबर आपण एकटे काहीतरी करू शकतो याचं समाधान देखील आहेच ना. तुम्ही काही उपाय केले म्हणून उभा तरी राहू शकलो. आणखी एका ऑपरेशननंतर पाय जवळजवळ बरा होईल. चालताना थोडा दोष उरेल. नाही, मला प्लॅस्टिक सर्जरी म्हणायचं होतं. सतत ट्रीटमेंट घ्यायला हवी. एका पाठोपाठ एक ऑपरेशन्स केली तर माझा चेहरा सुधारेल, हातही बरे होतील. पण त्यासाठी जे कातडं. जाऊ दे, आपण तो टॉपिक
ओके राघव, इतका वेळ भांडणात गेला. खाली जेवणाचा पहिला कोर्स संपलाही असेल. आता खाली गेले तर मला जेवण मिळणार नाही. म्हणजे अर्ध्यातून जॉईन होणं आणि एकट्याने जेवणं बरं दिसेल. तेव्हा आपण आता जेवायला बसूया. अर्थात मी उपाशी राहावी असं वाटत नसलं तरच. हां, ठीक आहे, जेवू आपण. पण जेवताना जर घृणा वाटली, प्लीज राघव. जेवण संपलं. तो हसला. माझं अस्तित्व इतक्या जवळून सहन करण्याचं तुमचं धैर्य, हे धैर्य नाही आहे राघव. हे सौरभवरचं प्रेम आहे. माझ्यासमोर बसलेल्या या तरुण माणसाला जे भोगावं लागतंय ते माझ्या सौरभसाठी त्याने स्वतःवर ओढवून घेतलं आहे. हा सौरभचा खरा मित्र आहे. या विचाराने मला तुमचा अभिमान वाटतोय. समजा सौरभला गोळ्या घातल्या नसत्या तर तोही भयानक अवस्थेत असतातच ना. आपलं माणूस म्हटलं की त्याच्यावर उपकार ज्यांनी केलेत त्यांची किळस वाटत नाही, घृणा येत नाही, दया तर दूरच. सौंदर्य फक्त दिसण्यात नसतं, ते मनात असतं, आपलेपणाने काम करण्याच्या पद्धतीत असतं. रागाने का असेना, पण तुम्ही माझ्यासमोर आलात म्हणजे तुमच्या मनाने सौरभचं आणि माझं नातं, पर्यायाने तुमच्याशी जुळलेलं नातं मान्य केलं आहे. डॉक्टर सोडल्यासारखं मी व्यक्तीने तुम्हाला इतक्या जवळून पाहिलं असणार आणि तुमच्याबरोबर जेवण्याचा मान फक्त मलाच मिळाला असेल. तुम्हाला राघव म्हणण्याचा हक्क तुम्ही न देताच मी घेतला आहे. तेव्हा मला वाटतं फोनवर भांडत बसण्यापेक्षा कधीकधी आमनेसामने भांडायलाही हरकत नाही. आता आपण नव्हे, मीच भांडतो. मी तेच म्हणणार होते, पण लगेच भांडण सुरू होईल म्हणून गप्प बसले. आधीपासून भांडखोर नव्हतात ना. सौरभने मैत्री केली नसती तुमच्याशी. खरं तर सुडाची संधी मिळाली म्हणून आभार माना. असं अंधारात झालं परत तेच सुरू. चार चौघात याला शक्य नाही दिसतंय ना. चार चौघात या असं कोण म्हणतंय, पण चौघं असताना काय हरकत आहे. या घरात एक छोटी डायनिंग रूम आहे. अंकल, आंटी आणि मी असे तिथे डिनर घेतो. चौथ्या माणसाला जागा होते तिथे. आभा, यू रिअली मीन इट? माझ्याशी नॉर्मल वागणं जमू शकेल इतरांना? कोणी दया दाखवली तर मला. राघव, भांडणं हेच सर्वात नॉर्मल वागणं असतं. ज्याच्याबद्दल दया वाटते त्याच्याशी भांडण करणं शक्य होत नाही. तुमच्याशी मला एक सांगायचं आहे, एक बोलायचं आहे. मला तुमच्याबद्दल दयाबिया नाही वाटत. अंकल आणि आंटी, दे आर ग्रेट. मी त्यांचीच भाची आहे. तेव्हा भेटू पुन्हा. होप सो. आय कीप माय फिंगर्स क्रॉस्ड. सी यू. मला निघायला हवं. सॉरी, मी पोचवू का असं विचारू शकत नाही. सॉरी, मी पोचवू का असं विचारू शकत नाही. इट्स ऑल राईट. पुढच्या खेपी विचाराल अशी आशा करते. आभा, थँक यू व्हेरी मच. वेलकम.
सी यू. बाय. परवाच्या पार्टीत राघव आला होता ना ग? ओळखलं तुम्ही? तू मनापासून त्याच्याशी गप्पा मारत होतीस. आपल्या कोशातून बाहेर यायला लागलाय तो. बरं झालं. एरवी काम एके काम. त्याला पार्टीला कधी बोलावलं होतं? नक्कीच नाही, होय ना? कसं बोलवायचं? 4 लोकात तो मिसळत पण नाही ग. पण म्हणूनच त्याला 4 जणांच्या नजरेतला आदर दिसत नाही. तो विद्रूप म्हणत कोशात राहतोय. पण रात्रीच्या अंधारात शत्रूच्या छावणीत शिरून ग्रेनेड फेकून त्याने छावणी उद्ध्वस्त केली हे कळल्यानंतर त्याच्या दिसण्याकडे कुणाचं तरी लक्ष जाईल का? अगं, त्याच्या विजयाची गाथा तेवढीच महत्त्वाची वाटेल. तुझं लक्ष गेलं नाही? गेलं ना. पण ही भयानक विद्रूपता ज्या कारणाने आली आहे ते कळलं तर अभिमानच वाटेल. माझ्या बाबतीत तर आंटी तो सौरभचा दोस्त होता. ही दोस्ती फक्त दोस्तीच राहावी अशी आमची इच्छा नाही आहे. माझ्या लक्षात आलंय ते. आम्ही 4दा भेटलो म्हणून तर परवाचं गेट टुगेदर ठरवलं ना. एरवी संपूर्ण चेहऱ्यावर मास्क, हँड ग्लोव्ज, शरीरभर कपडे. हा काय पार्टी रिगालिया आहेत? त्याच्यासाठी खास हा ड्रेस आहे एवढं कळलं. येतोय की नाही असं वाटलं होतं. माझ्यावर मेहरबानी का? नशीब दया म्हणाला नाही. प्लॅस्टिक सर्जरी का नाही करत? आभा, त्यासाठी मांडीवरचं कातडं लागतं. त्याच्या सबंध शरीरावर जळल्याच्या खुणा आहेत. त्या संपूर्ण जात नाहीत. शिवाय तो तयारही नाही आहे. तू सांगून बघ. ऐकलं तर चांगलंच. आंटी, त्या दिवशी मी गच्चीत बोलले. आता परत राघव भेटला. पहिल्या भेटीत हे बोलू दिलं त्याने. आणि राघव म्हणतेस? तो माझाही दोस्त आहे. सौरभचा दोस्त तो माझाही दोस्त. आभा, म्हणूनच म्हणते तुमचं कामही एकमेकांना पूरक आहे. माझ्या लग्नाची जबाबदारी तुमची आहे हे अंकलनी माझ्यासमोरच सांगितले. आंटी, राघवबद्दल माझ्या मनात ज्या भावना आहेत त्यात प्रेम आहे, पण प्रीती नाही. लग्नाचा विचार माझ्या मनात कधीच येणार नाही. त्याच्याशी नव्हे, कोणाशीच मी लग्न करणार नाही हे त्यालाही ठाऊक आहे. मी सौरभची आहे आणि त्याचीच राहणार आहे. उभं आयुष्य एकटीने काढणं सोपं नाही आहे आभा. मी एकटी नाही आहे. सौरभ सतत असतो माझ्याबरोबर. आंटी, तोच मदत करतो. हे क्षेत्र मला सर्वस्वी नवीन आहे. ज्या व्यक्तीचा मला कधी संशय आला नसता त्या व्यक्तीचा पहिल्याच भेटीत संशय येतो आणि तो खराही ठरतो. अत्यंत महत्त्वाचं वाक्य साध्या गप्पातून कानावर पडतं आणि पुढची माहिती विनासायास मिळते. धागेदोरे हाती लागतात. कारवाई करणं सोपं जातं.
यश हमखास मिळतं. कर्नल बुमलांसारखा माणूस आपणहून बदली मागतो. एक का अनेक? हे सारे योगायोग नाहीत आंटी. आमचे प्रयत्न आहेत हे खरं असलं तरी सौरभची मदत होते यावर माझा विश्वास आहे. माझ्या मनात तो आहे, तोच राहील. त्याची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. आंटी आंटी, तो नियंत्रण रेषेपाशी आहे, तो गेला नाही आहे. आभा आभा, भानावर ये. आंटी, हा विश्वासही मला सौरभनेच दिलाय. त्याने राघवला माझ्या मदतीला पाठवलंय. राघवचं आणि माझं नातं मैत्रीचं आहे. आम्हाला जोडणारा दुवा म्हणजे सौरभ. आमचा एकमेकांवर हक्क आहे, तो कायम राहील. पण त्या हक्कात कोणतीच अभिलाषा कधीही येणार नाही. अगं, तो पुरुष आहे. कोणताच पुरुष स्त्रीच्या मैत्रीवर कधीच पूर्णपणे संतुष्ट राहू शकत नाही. तिच्यावरचा हक्क शाबित करण्यासाठी त्याला शरीराचं माध्यम गरजेचं वाटतं. आंटी आंटी, प्लीज. शारीरिक आकर्षण कधीच उत्पन्न होणार नाही. आणि समजा ही मैत्री प्रीतीत बदलली तर? आंटी आंटी, मला खात्री आहे. आणि सौरभ राघवला तशी बुद्धी देणार नाही. त्यातूनही त्याच्या वागण्यात मला काही तसं आढळलं ना, तर मी ती मैत्री संपवून टाकेन. आंटी, 9 जूनच्या दुपारी मी जेव्हा दूरदर्शनवर सौरभच्या मृत्यूची बातमी ऐकली ना, तेव्हाच माझ्यातली स्त्री संपून गेली. कुठल्याच नाजूक भावना माझ्यात शिल्लक राहिल्या नाहीत. स्त्रीचं मन फिनिक्स पक्षासारखं असतं गं. सारं जळून राख झालं असलं तरी नकळत एखादी तार छेडली जातेच. भावनांना कोवळा अंकुर फुटतो. वृक्ष वाळवंट बघता बघता रम्य नंदनवन होतं. तसं झालं तर तीही सौरभची इच्छा म्हणून मी स्वीकारेन. पण पण या क्षणी मी एकटी आहे आणि मला एकटीनेच राहायचं आहे. कुठल्याही स्त्री सुलभ भावना माझ्या मनात जाग्या व्हायला नको आहेत. आंटी, राघवकडे माझं मन कधीच ओढ घेणार नाही. तुम्ही मोठ्या आहात. प्रेम तुम्हाला ठाऊक आहे. माझ्या लग्नाचा विचार न करता मला आशीर्वाद द्या. आभा आभा, महेंवरच्या माझ्या प्रीतीला साक्ष ठेवून मी तुला आशीर्वाद देते. तू फक्त सौरभची राहशील, कायम त्याचीच राहशील.